विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण सुपर ट्रिक नुसार विसंगत पद कसे ओळखायचे हे पाहणार आहोत। जर तुम्ही नवोदय, स्कॉलरशिप किंवा एनएमएस परीक्षेला बसला असाल आणि एनएमएस परीक्षाची जर सुरुवात केली असेल तर हा चॅप्टर, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आपण या विसंगत पदवरील पहिलाच प्रश्न घेणार आहोत, तेही एकदम सुपर ट्रिक नुसार। तर बघा, तुमच्या पुढे पहिलाच प्रश्न मी घेतोय नंबर 1 ला 52, 91, 56 आणि 39 अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि या अंकांपैकी या पर्यायापैकी कोणते विसंगत पद आहे, कोणते वेगळे पद आहे हे आपल्याला शोधायचं असतं। तर इथे बघा 52, 91, 56 आणि 39 दिले। आपण सिंपल इथे एक ट्रिक लागते बघा, 52 छेदस्थानी 13, 13 चौक 52 म्हणजे 13 ने 52 ला भाग जातो, 13 चौक 52। पुढे आपण जर गेलो 91 छेदस्थानी 13, 13 सत्ती 91 म्हणजे 13 ने 91 ला सुद्धा भाग गेलाय, पण 13 ने 56 ला भाग जात नाही, पण 13 ने 39 ला भाग जातो बघा। 13 26, 13 39 म्हणजे तर सुपर ट्रिक काय बसली की बाबा पूर्ण पर्यायाला 13 ने भाग जातो, फक्त पर्याय क्रमांक 3 सोडता नुसता बाकीच्या सर्व पर्यायाला कितीने भाग जातो, 13 ने। म्हणून आपले वेगळे किंवा विसंगत पद कोणते येणार आहे, 56 हे येणार आहे। तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि तुमचं सुद्धा उत्तर 56 आलंय का एकदा सर्वांनी कमेंट करायचंय आणि व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय। आपण पुढला प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय बघा, तुम्हाला पर्याय दिसत असतील 51, 31, 21। आता जर तुम्ही पूर्ण पर्याय बघितले तर ह्याला एक सुपर ट्रिक लागते बघा, 51, 31, 91 आणि 21 मधील विसंगत पद ओळखण्यासाठी। इथे बाळांनो आपल्याला 31 ही काय आहे तर मूळ संख्या आहे। 31 काय आहे, मूळ संख्या, आणि बाकीच्या काय आहे, संयुक्त संख्या आहेत। बाकीच्या कोणत्या संख्या आहेत, संयुक्त संख्या। म्हणून आपलं विसंगत किंवा वेगळे पद कोणते येणार आहे, पर्याय क्रमांक 2 उत्तर 31। पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण। प्रश्न क्रमांक 3 तुमच्या पुढे प्रश्न क्रमांक 3 दिसत असेल तुम्हाला बघा। प्रश्न काय दिलाय ह्याला सुद्धा एक सुपर ट्रिक लागते। प्रश्न दिलाय पर्याय क्रमांक 1 16, पर्याय नंबर 2 36, पर्याय नंबर 3 26 आणि पर्याय नंबर 4 काय दिलाय तुम्हाला 64 दिलेला आहे। एक सुपर ट्रिक सांगतो इथे बघा, 4 चा वर्ग आहे, 4 चा वर्ग 16, पुढे 6 चा वर्ग आहे, 6 चा वर्ग 36 आणि पुढे या 26 ही संख्या कोणत्याही संख्येचा वर्ग नाही, म्हणजे थोडक्यात ती वर्ग संख्या नाही आहे। पुढे 64 हा 8 चा वर्ग आहे, 64 हा कितीचा वर्ग आहे, 8 चा, म्हणजे 8 चा वर्ग 64। बाकीच्या 26 सोडता बाकीच्या सर्व संख्या काय आहेत, वर्ग संख्या आहेत। म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 26 हे विसंगत किंवा वेगळे पद येणार आहे। पुढल्या प्रश्नाकडे वळायचं आपल्याला। प्रश्न क्रमांक 4 तुमच्या पुढे आहे, 8 छेदस्थानी 3, 8 छेदस्थानी 4, 8 छेदस्थानी 5 आणि 8 छेदस्थानी 6। इथे सिंपल ट्रिक लागते बाळांनो, त्याला काही डोकं लावत बसायची गरज नाही। 8 छेदस्थानी 4, 4 1 4, 4 2 8 म्हणजे आपल्याला 8 छेदस्थानी 3 दिले, 3 ने 8 ला डायरेक्टली भाग जात नाही। इथे 8 छेदस्थानी 4 दिले, 4 ने 8 ला डायरेक्टली भाग जातो। 8 छेदस्थानी 5, 5 ने 8 ला डायरेक्टली भाग जात नाही। 8 छेदस्थानी 6, 6 ने सुद्धा 8 ला डायरेक्टली भाग जात नाही। म्हणून पर्याय क्रमांक 2 तुमचे विसंगत पद असणारे उत्तर 8 छेदस्थानी 4। पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण। प्रश्न क्रमांक 5 कडे बघा। प्रश्न क्रमांक 5 दिसत असेल तुम्हाला, पर्याय दिले 83, नंबर 2 ला 73, नंबर 3 ला 46 आणि नंबर 4 ला 38। बाळांनो सिंपल पद्धत सांगतो, सुपर ट्रिक इथे लागते। तुम्ही जर 83 घेतलं आणि 83 मधील संख्यांचा जर गुणाकार केला तर तुम्ही 8 गुणवले 3 करा, 8 त्रिक 24 येईल तुम्हाला। पुढे 73 घ्या, 73 मधील संख्यांचा गुणाकार करा, 7 त्रिक 21 येईल तुम्हाला। पुढे 46 दिले, 46 मधील संख्यांचा गुणाकार करा, 4 गुणवले 6, 4 सकून 24। ओके, मी तर असे 4 लिहिले, दोन्ही 4च होता, लक्षात घ्या। 38 मधील संख्यांचा गुणाकार 38 घ्या, 38 मधील संख्यांचा गुणाकार करा, 3 8
24. जर तुम्ही नीट बघितलं तर पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मधील संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला 24 24 24 भेटलेला आहे. आणि पर्याय क्रमांक दुसऱ्यामधील 73 ही संख्या आहे, त्या 73 मधील संख्यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती भेटले 21. म्हणजे वेगळे पद कोणते आले किंवा विसंगत पद तुमचं 73 आलेलं आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढला प्रश्न आपल्याला 6 नंबरचा काय दिलाय. पुढला प्रश्न आहे 6 नंबरचा 40 50 32 आणि 18. इथे सुद्धा एक सुपर ट्रिक लागते. तुम्हाला सुपर ट्रिक काय आहे ते सांगतो. हेच उत्तर येणार आहे, त्याच्यामुळे मी इथून सांगतो. कारण की 5चा जर वर्ग केला, 5चा वर्ग 25, 25 ची दुप्पट करा. 25 ची काय करा दुप्पट. 25 ची दुप्पट जर केली तुम्ही तर 50 मिळेल. ओके, 25 ची दुप्पट 50. तसंच करा 4चा वर्ग 16, 16 ची दुप्पट करा. 16 ची दुप्पट 32. त्याच पद्धतीने 3चा वर्ग करा. 3चा वर्ग 9, 9 ची सुद्धा दुप्पटच घ्या. 9 ची दुप्पट 18, 9 दोन्ही 18. म्हणजे आपल्याला 50, 32 आणि 18 हे काय असतात, कोणत्या तरी संख्येचा वर्गाची दुप्पट असतात. पण 40 तसं येत नाही. जर आपण 2चा वर्ग केला 4, 4 ची दुप्पट 8, 3चा वर्ग केला 9, 9 ची दुप्पट 18, 5चा वर्ग केला किंवा 4चा वर्ग केला 4चा वर्ग 16, 16 ची दुप्पट 32. पण 40 येते का, प्लस 5चा वर्ग करा 5चा वर्ग 25, 25 दुप्पट 50. पण 40 येत नाही. म्हणून विसंगत पद काय असणार आहे तुमचं 40 हे असणार आहे. आपण वळूया पुढल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7 काय दिलाय बघा. 735, 315, 418 आणि 630 दिलेलं आहे. इथं सुद्धा सुपर ट्रिक सांगतो बाळांनो. 7 गुणवले जर तुम्ही 5 केले तर 7 5 किती येते 35 येते. म्हणजे पुढल्या 2 डिजिट संख्या 2 डिजिट मिळतात किंवा 2 संख्या मिळतात. जर तुम्ही 3 गुणवले परत 5 केलं तर तुम्हाला इथले 15 मिळतील. किती मिळतील इथले 15. आणि जर तुम्ही 4 गुणवले 5 केलं तर तुम्हाला 20 मिळायला पाहिजे. किती मिळायला पाहिजे तर 4 पंचे 20. पण आले किती 18. म्हणून तुमचं सिंपली हेच उत्तर असणार आहे. आता इथं जर तुम्ही 6 गुणवले 5 केलं, 6 गुणवले 5, 6 पंचे 30 हे बरोबर आहे. 6 पंचे 30 हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. हे सुद्धा बरोबर आहे. पण हा पर्याय तुमचा काय आहे चुकीचे किंवा विसंगत पद आहे. उत्तर 418. पुढल्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. प्रश्न काय दिलाय बघा. प्रश्न क्रमांक 8. 24, 45, 45, 24, 63 आणि 48 दिलेला आहे. बाळांनो जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला माहिती आहे 8चा वर्ग किती असतो 8चा वर्ग 64 असतो. 8चा वर्ग किती असतो 8चा वर्ग 64 असतो. आणि त्या 64 मधून जर आपण 1 वजा केले तर 63 मिळतील आपल्याला. जर आपण 7चा वर्ग केला 7चा वर्ग किती असतो 49 असतो. आणि 49 मधून 1 वजा केले तर आपल्याला किती भेटतील 48 भेटतील. किती भेटतील 48. तसंच आपण करा 5चा वर्ग 25, 25 वजा 1 करा किती मिळतील 24. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे 45. विसंगत पद किती भेटले 45. पुढला आपण प्रश्न घेऊया. पुढला प्रश्न आपल्याला 9 नंबरचा दिलेला आहे बघा. त्याला सुद्धा एकदम सुपर ट्रिक सांगणार आहे. आणि लास्ट तुम्हाला एक होमवर्क साठी म्हणजे कमेंट करून त्याचं उत्तर सांगण्यासाठी तुम्हाला एक मी 10वा प्रश्न तुमच्यासाठी देणार आहे. हा सुद्धा प्रश्न मी समजून सांगणार आहे. इथे करायचे तुम्हाला 5चा घन आहे 125, 125 वजा 5च करा. ज्या संख्येचा घन करतो तीच संख्येचा घन